आण. कोणता बाबा आला होता ना बाबा? आता यार कधी संपणार आहे ते रडगाणं काय माहिती. मला ऐकू ऐकू कंटाळा आला तेच तेच. तेच तेच प्रश्न पाठवतो. का तो काय उत्तर सांग ना मला, प्रश्न उत्तर दे मला. म्हणलं नाही बोलवलं मग तिथं तुझा खरे खोटे माझ्यासारखी पोरगी असती काय तुझी कोणाला असतो त्याची. हे चुकीच बोललो. आपला मून स्टोन झालाय का? मूनस्टोन झालाय मॅडम. आपला फिरोजा चालला होता, फिरोजाची माहिती देत होता तुम्ही. सनस्टोन पण झालाय. हो. लावायला लक्षात आहे नाही दिले उपयोग नाही.
लावा झाला. लावानंतर तुम्ही फिरोजा सांगत होता मॅडम. ओके ओके ओके. उद्या पाणी येणार आहे. हम्म. टाकून असंच नाही. लवकर उठायचे झोप काढायचे. फिरोजाची माहिती दिली होती वाटतं ना मी. दिलेली होती, पण आणि एक वेळ सांगा ना मॅडम. ठीक आहे. बरं कडत त्याची माहिती द्यायची. पक्का लागत राहते. शिकवता का? नाही माझ्या तुमच्या आजचं जेवण मी करून घेते. शिकवलंय 9-10 मी ठेवलाय ऑफलाईन क्लास. सगळा तुम्ही घ्या. मी निवांत झोपते. त्या दिवशी सगळे रत्न शिकव. आपण फिरोजा शिकत होतो. फिरोजा जो रत्न आहे, हा रत्न शनीचाच रत्न मानला जातो. फिरोजाला टर्कॉइज म्हणून पण ओळखलं जातं. ज्यावेळेस श्रीराम वनवासात गेले होते, वनवासात जाताना त्यांच्या हातात एक अंगठी होती. ती अंगठीत जो रत्न होता तो फिरोजा होता. आणि ती अंगठी त्यांनी सीतामैयाला दिली होती ओळख म्हणून. आणि त्या फिरोजामध्ये त्यांना श्रीरामांचं चित्र दिसलं होतं. हा फिरोजा रत्न म्हणजे तेव्हापासून चालत आलेला. आणि त्या फिरोजा रत्नाने सुद्धा वैवाहिक सुख हिरवलेलं होतं श्रीरामांचं. आणि आजच्या स्थितीला सुद्धा फिरोजा रत्न तेच करतो, की ज्याला लग्न करायचं नाहीये परंतु लिव्हिंग रिलेशनशिप मध्ये राहायचंय. फॉर एक्झाम्पल सलमान खान. आता सलमान खानच्या हातामध्ये तुम्हाला फिरोजा स्टोन किंवा अनेक ऍक्टर लोकांच्या हातामध्ये फिरोजा स्टोन पाहायला मिळेल. हा फिरोजा स्टोन नाव, फेम, प्रगती या सगळ्या गोष्टी आणून देणारा ग्रह आहे. हा शनीचाही रत्न म्हटला जातो आणि हर्षलचाही रत्न म्हटला जातो. हर्षल जी नाव, फेम, संपत्ती आणून द्यायचं काम करतो, ते सगळं हे आणून देतो, परंतु वैवाहिक सुखापासून वंचित ठेवतो. जे संसार्गिक सुख आहे, की संसार करून राहण्याची सक्ती, संसार, मुलं बाळ, ही जी साखळी चालते, ती साखळी तो होऊ देत नाही. तो प्रेम करायला लावतो, प्रेम भंग करतो, परत प्रेमात पाडतो, पण लग्न होऊ देत नाही. सलमान खानचं सध्या तेच चाललंय. प्रेम करायला लावतो, प्रेम भंग होतं, पण लग्न झालं नाही. पण त्याला नाव, फेम, प्रगती सगळंच मिळालंय. त्यामुळे अनेक ऍक्टर लोकांच्या हातात ज्यांना प्रगती, लॅविश लाईफ, फेम पाहिजे असेल, ते फिरोजा रत्न धारण करत असतात. त्यांना तुम्ही फिरोजा सजेस्ट करू शकतात. फिरोजा रत्न आपल्या शरीरातला थ्रोट चक्र आणि थायमस ग्लँड यावरती कार्य करतं. ज्या व्यक्तींना बोलण्यात संकोच होत असेल, इमोशन्स मांडता येत नसेल, त्यांना तुम्ही फिरोजा क्रिस्टल चांदीत पॅन्डल करून धारण करायला लावू शकता. इम्युनिटी सिस्टम, डोळे, कान, घसा या संबंधित जर आजार असेल किंवा त्रास असेल, अशा व्यक्तींनी सुद्धा फिरोजा स्टोन धारण करावा. फिरोजा हा शरीरातील डाव्या आणि उजव्या अशा दोन्हीही ठिकाणला संतुलित ठेवण्याचं काम करून आध्यात्मिक उन्नती सुद्धा प्राप्त करण्याकडे वळवतो. फिरोजा रत्न हा रिलेशनशिपसाठी उत्तम रत्न मानला गेलेला आहे. परंतु फक्त रिलेशनशिप, वैवाहिक सुख नाही किंवा विवाहात अडकलेल्या दाम्पत्यासाठी नाही. ज्यांना फक्त लिव्हिंग लव्ह लाईफ जगायची आहे
अशा व्यक्तींना तुम्ही फिरोजा सजेस्ट करू शकता. हा स्टोन भाग्य परिवर्तन करणारा स्टोन आहे, जो जातकाला मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, लॅविश लाईफ, फेम आणून द्यायचं काम करतो. ज्या व्यक्तींना शनीची महादशा अथवा साडेसाती, निगेटिव्ह एनर्जी प्रोटेक्टिव्ह करायची असेल, तर अशा व्यक्तींनी शनिवारी हा रत्न धारण करावा. किंवा राहूची महादशा असेल, त्यामध्ये होणार व्यय, जातकाला स्वास्थ्य संबंधित त्रास, प्रेमात अपयश, तर अशा व्यक्तींनी सुद्धा फिरोजा रत्न धारण करू शकता. असा हा फिरोजा रत्न आहे. आलं लक्षात? हो मॅडम. लिहा फिरोजा. फिरोजा हा रत्न हर्षल ग्रहाला कारक मानला गेलेला आहे. हर्षल ग्रहाला कारक मानला गेलेला आहे. फिरोजा हा आपल्या शरीरातील आपल्या शरीरातील थ्रोट चक्र थ्रोट चक्र आणि थायमस ग्लँड ग्लँड ऍक्टिव्ह करायचं काम करतो. आपल्या शरीरातील इम्युनिटी सिस्टीम डोळे, कान, गळा, संबंधित असलेल्या आजारपणावर
मात करायचं काम करतो. आजारपणावर मात करणे, आजारपण दूर करायचं काम करतो. फिरोजा हा रत्न आपलं शरीर बॅलन्स ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. नेक्स्ट पॉइंट, ज्या व्यक्तींना बोलण्यामध्ये संकोच होत असेल, मनातल्या भावना बोलता येत नसेल, अशा व्यक्तींनी फिरोजा रत्न धारण करावा. फिरोजा रत्न हा लव, अफेअर, लिव्हिंग रिलेशनशिप, साठी उपयुक्त रत्न आहे. परंतु विवाहित व्यक्तींसाठी हा रत्न उपयुक्त नाही. नेक्स्ट पॉइंट लिहा. फिरोजा रत्न धारण केल्यानंतर मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा, फेम, पैसा प्राप्त होते.
नेक्स्ट पॉइंट, फिरोजा रत्न प्रोटेक्शन आणि हेल्थ साठी उपयुक्त रत्न आहे. लिहिलं? हो. हो हो मॅडम. मॅडम. इथे फिरोजा संपलाय. काही शंका आहे? मॅडम हे उपयुक्तच्या पुढे काय सांगितलं? काय? फिरोजा रत्न प्रोटेक्शन आणि उपयुक्त त्याच्या पुढे काय सांगितलं? हेल्थ साठी. कशासाठी? हेल्थ हेल्थ हेल्थ. हेल्थ. ओके. मॅडम याचं चार्ज कसं करायचं? त्याला चार्जची गरज नसते. ओके. हा हर्षलचा आहे. उपरत्नाचा म्हणजे जे ग्रह आपल्याला दिसत नाही, आपण दुर्बिणीने पण डॉट म्हणून बघतोय, त्याचा तो रत्न आहे. त्याला चार्जची गरज नाही. ठीक आहे. नेक्स्ट आपण शिकणार आहोत कॅलासाइट. मी स्क्रीन शेअर करते. मॅडम हे थायमस ग्लँड म्हणजे काय? कशाची? जिथे थायरॉइड वगैरे पण होतो. बर. नाही का काही काहींना गळा एकदम सुजून पण जातो का? हे कॅलासाइट क्रिस्टल ब्रेसलेट, येल्लो वाला. कॅलासाइट जो आहे हा लव्ह लाईफ, पैसा आकर्षित करणारा क्रिस्टल आहे. एक मिनिट. दुनिया पूर्ण जगामध्ये व्यक्ती हा सुंदर, शक्तिशाली, स्वस्थ आणि स्फूर्तिवान राहत असतो. राहायला आवडत असतं त्याला, की तो आयुष्यभर स्वस्थ, शक्तिशाली, सुंदर नेहमी राहावा असं त्याला वाटत असतं. परंतु वाढत्या वयामुळे शरीरात अनेक बदलाव येतात. मग हार्मोन्स बदलाव होतात, त्यामुळे कॅल्शियमची कमी, स्किनला नुकसान होतं, बीपी कमी जास्त होणं, अशा अनेक आजार पण होतं. त्या आजारांवर इलाज पाहण्यासाठी हा क्रिस्टल आहे. शास्त्रामध्ये सांगण्यात आलंय की ध्यान करणं हे सर्वात श्रेष्ठ आहे. ध्यान केल्याने सर्व आजार पण बरे होतात. हॉलिस्टिक हिलिंग असा एक प्रकार आहे, त्याला अनुसरून क्रिस्टल असे हे आहे जे आपल्या शरीरावरचं हेल्थ आणि वेल्थ, इमोशन्सला सहाय्यक सिद्ध होतात. या सर्व मधला एक क्रिस्टल म्हणजे कॅलासाइट, जो जास्त ऊर्जावान, आपल्या शरीरावरील निगेटिव्ह ऊर्जा अत्याधिक शीघ्रतेने तो हिलिंग करून त्याला पॉझिटिव्ह करतो, आध्यात्मिक शक्तीला जोडलेला आहे, असा हा कॅलेसाइट क्रिस्टल आहे. कॅलासाइट हा हिरवा, पिवळा, नारंगी, क्लिअर, ग्रे आणि लाल रंग सुद्धा येतो. या क्रिस्टल हा अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, पेरू, आइसलँड, रोमेनिया, ब्राझील इत्यादी देशांमध्ये विपुल मात्रात पाहायला मिळतो. हा क्रिस्टल भुंगूर असतो. त्याला जी हार्डनेस असते ती 3 पॉइंटची असते.
यामुळे हा थोड्या अंतरावरनं जरी पडला तरी हा तुटू शकतो आणि हा क्रिस्टल ट्रायगोनल मध्ये असतो. म्हणजेच त्याचा आकार तसा येतो, मग नंतर त्याला गोल आकारात मढवलं जातं. जे लोक हिलिंग फील्ड मध्ये आहे, रेकी, प्राणिक हिलिंग, ऑरा हिलिंग, स्पेस क्लिन्झिंग, डिस्टन हिलिंग, हे जे लोक कार्य करतात त्यांच्यासाठी हा क्रिस्टल अत्याधिक प्रभावशाली सिद्ध होतं. डिसंट हिलिंग साठी हा पॉवरफुल क्रिस्टल आहे. जे लहान मुलं पढाई अभ्यास करतात त्या टेबलवरती जर हा क्रिस्टल ठेवला डाव्या बाजूला तर त्यांच्यामध्ये स्फूर्ती, एकाग्रता, वृद्धी निर्माण होते आणि मुलांचा अभ्यासात रुची निर्माण होते. हा क्रिस्टल घराच्या ड्रॉइंग रूम मध्ये ठेवला तर निगेटिव्ह ऊर्जेचा नाश करतो आणि पूर्ण रूम सकारात्मक ऊर्जेकडे वाढवतो. यासाठी ड्रॉइंग रूम मध्ये हा आग्नेय कोण्यामध्ये ठेवावा. जे लोक प्रतिदिन ध्यान साधना करतात, ज्यांच्या घरामध्ये ध्यान रूम आहे, अशा रूम मध्ये हा क्रिस्टल आध्यात्मिक अनुभूती देणार आहे. तिथे हा ईशान्य दिशेला ठेवावा. ऑफिसमध्ये हा क्रिस्टल ठेवल्याने अनेक कार्याला स्फूर्ती निर्माण होते. आपल्या शरीरातील 7 चक्र हा क्लिअर आणि बॅलन्स करतो आणि सर्व चक्रांमध्ये ऊर्जा वृद्धी करतो. जे लोक अत्याधिक आळशी असतील, आळसामुळे कोणतं कार्य पूर्ण होत नसेल, त्यांनी हा क्रिस्टल धारण केला तर आळस दूर होऊन शीघ्र गतीने कार्य कर. वाढत्या वयामुळे कॅल्शियम कमी होणं, कधी कधी कॅल्शियमची मात्रा वाढून जाणं, त्यामुळे आजारपण येणं, अशा व्यक्तींनी सुद्धा या क्रिस्टलचं ब्रेसलेट धारण करावं. हे क्रिस्टल आपल्या शरीराच्या हड्डींसाठी, गुडघ्यांसाठी मजबूत मानलं गेलेलं आहे. स्किन संबंधित आजारपण, त्यानंतर मसाज, ब्लड क्लोटिंग, अनेक जे स्किन संबंधीचे आजार आहेत त्यासाठी हा क्रिस्टल उपयुक्त ठरतो. विभिन्न रंगामध्ये कॅल्साइट मिळतो. हिरव्या रंगाचा कॅल्साइट हा सहस्रार चक्र ऍक्टिव्ह करून आध्यात्मिक आणि मानसिक ऊर्जा वाढवतो. गोल्डन कलरचा कॅल्साइट हा नाभी चक्र, सहस्रार चक्र व ऍक्टिव्ह करून आध्यात्मिक आणि मानसिक ऊर्जा वाढवतो. जो हिरवा आहे हा जे आपले वाईट विचार आहे, जुन्या भूतकाळ आहे, त्यापासून मुक्ती देऊन ग्रीड बनवतो, लाभ मिळवून देतो. बॅक्टेरिया, इन्फेक्शन, आर्थराइट्स, लिगामेंट टियर, मस्क्युलर पेन, बर्न इत्यादी आजारांपासून आराम देऊन अत्याधिक लाभ करून देतो. त्यानंतर जो ब्ल्यू कॅल्साइट आहे, ब्ल्यू कॅल्साइट हा हाय ब्लड प्रेशर, नर्वस सिस्टीम आणि जे लोक चिंतित राहतात त्यांच्यासाठी लाभदायक असून थ्रोट चक्र वर सुद्धा थायरॉइड कंट्रोल करतो. क्लिअर कॅल्साइट हा अमृत समान मानला गेलाय, जो दुःख दूर करण्याचं काम करत असतो. आणि ब्लॅक कॅल्साइट हा आघात, ट्रोमा पासून मुक्ती देण्याचं काम करतो. जे लोक पास्ट लाईफ मध्ये कन्सल्टंट असतील, त्याच लाईफ मध्ये जगत असतील, तेच उगाळत असतील, त्यामुळे स्वतःला त्रास करून देत असतील, त्या व्यक्तींना सुद्धा हा देता येतो. हा येल्लो कॅल्साइट झाला. मी तुम्हाला अजून कलर मध्ये दाखवते. हा एक ग्रीन कॅल्साइट या टाइप मध्ये. जो आपण येल्लो पाहिला त्यातला हा ग्रीन. मॅडम याला ओळखणार कसं? हा थंड असतो. हा गोल्डन माझ्याकडे आहे, गोल्डन मधला.
फक्त थंड असतो तो. ब्ल्यू. हा ब्ल्यू. मॅडम आपल्याकडे आहेत का हा? ब्ल्यू नाही आहे माझ्याकडे, गोल्डन आहे. हा क्लिअर कॅल्साइट, जो आपला व्हाईट कॉर्ड्स मध्ये पण येतो. ठीक आहे. क्लिअर नंतर ब्लॅक. आणि हा ब्लॅक कॅल्साइट. इतके याच्यात प्रकार आहे. कॅल्साइट लव्ह लाईफ आणि धनाला आकर्षित करणारा क्रिस्टल आहे. यातला मी फक्त गोल्डन घेते, बाकी नाहीये. ठीक आहे. लिहा वरती कॅल्साइट. लव्ह लाईफ आणि पैसा आकर्षित करणारा क्रिस्टल. परत बोला मॅम. लव्ह लाईफ आणि पैसा आकर्षित करणारा क्रिस्टल कॅल्साइट. ब्लॅक ऑब्सिडियन. ठीक आहे. लिहा. कॅल्साइट हा हिरवा, ब्ल्यू, गोल्डन, क्लिअर आणि काळा. क्लिअर आणि काळा या रंगामध्ये उपलब्ध होतो. नेक्स्ट पॉइंट. हा क्रिस्टल अमेरिका, ब्रिटन, बेल्जियम, पेरू, आइसलँड, रोमानिया, ब्राझील, इत्यादी देशांमध्ये हा क्रिस्टल सापडतो. हा क्रिस्टल
भंगूर असून काय मॅडम? भंगूर म्हणजे जास्त पोकळ असतो तो, म्हणजे थोड्या अंतरावरनं पडतो की फुटतो. भंगूर असून त्याची हार्डनेस ही 3 पॉइंटची असून हा थोड्या अंतरावरनं जर पडला तर तुटण्याची शक्यता जास्त असते. कॅल्साइट क्रिस्टल हा नेक्स्ट पॉइंट. कॅल्साइट क्रिस्टल हा स्टडी रूम मध्ये स्टडी रूम मध्ये टेबल वरती जर या क्रिस्टलचं ट्री क्रिस्टल रूम मध्ये या क्रिस्टलचं ट्री टेबलवर जर ठेवले तर मुलांना शिक्षणाविषयी ओढ वाढून एकाग्रता एकाग्रता वाढते. मॅडम आपल्याकडे आहे का हा ट्री? ट्री नाही माझ्याकडे, क्रिस्टल जातं, मी ट्री नाही ठेवत. केवढ्यापर्यंत मिळतो ट्री हा? मिळेल 200 ते 500 रुपयापर्यंत ट्री येऊन जात. तुम्ही जर मागून देऊ शकाल का मला? मागवून देईल ना. मी आल्यानंतर मिळेल का मला? मिळून जाईल. चालेल, मग मागून ठेवा, मी घेऊन येईन येताना. ठीक आहे ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट लिहा. कॅल्साइट क्रिस्टलचे ट्री ड्रॉइंग रूम मध्ये आग्नेय दिशेला ठेवले असता
निगेटिव्ह ऊर्जेचा नाश होऊन पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होते. नेक्स्ट कोण- पॉइंट लिहा. कोणत्या दिशेला सांगितलं मॅडम तुम्ही? आग्नेय. ओके. नेक्स्ट पॉइंट लिहा. जे लोक प्रतिदिवस ध्यान, साधना, अनुष्ठान करतात अशा व्यक्तींनी हा रत्न त्या रूमच्या ईशान्य दिशेला ठेवावा. याचा काय फायदा होतो मॅडम ईशान्य दिशेला रत्न ठेवला? ध्यान चांगलं होतं, एकाग्रता वाढते ध्यान साधनेमध्ये. नेक्स्ट पॉइंट लिहा. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या टेबलवरती हा रत्न जर ठेवला किंवा ट्री ठेवलं तर कार्यक्षेत्रामध्ये स्फूर्ती वाढवण्याचं काम याचं काम ते करतं.
मॅडम नेक्स्ट मॅडम याला पॉइंट याला कोणत्या दिशेला ठेवायचं काही सांगितलं नाही. टेबल वरतीच कुठेही ठेवा तुम्ही. नेक्स्ट पॉइंट, आपल्या शरीरातील 7 चक्र बॅलन्स करण्याचं काम हा क्रिस्टल करतो. नेक्स्ट पॉइंट लिहा. जे जातक खूप आळशी असतील जे जातक खूप आळशी असतील आणि आळशी स्वभावामुळे कार्य करत नसतील अशा व्यक्तींनी हा क्रिस्टल धारण केला आळस हा दूर जाऊन कार्य करण्यास तत्पर होतात. नेक्स्ट पॉइंट घ्या. वाढत्या वयामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता, हाडं, गुडघे दुखणं, स्किन प्रॉब्लेम, संबंधित जर त्रास असेल, कुठला प्रॉब्लेम म्हटला मॅडम? स्किन प्रॉब्लेम, संबंधित जर त्रास असेल तर हा क्रिस्टल धारण करावा. नेक्स्ट पॉइंट, या क्रिस्टल मधला गोल्डन क्रिस्टल हा नाभी चक्र आणि सहस्रार चक्र
ऍक्टिव्ह करून आध्यात्मिक आणि मानसिक ऊर्जेमध्ये वृद्धी करतं. आध्यात्मिक आणि मानसिक ऊर्जेमध्ये वृद्धी करतो. नेक्स्ट लिहा. ग्रीन कॅल्साइट हा भूतकाळापासून मुक्ती देतो. ग्रीन कॅल्साइट हा भूतकाळापासून मुक्ती देतो. आणि जास्त ट्रान्सपरंट बनवतो. तसंच बॅक्टेरिया, इन्फेक्शन, लिगामेंट टियर, मस्क्युलर पेन, मॅडम काय सांगितलं? मस्क्युलर पेन असेल तर ते आजार बरे करतो. नेक्स्ट लिहा ब्ल्यू कॅल्साइट. ज्या व्यक्तींना हाय ब्लड प्रेशर असेल तसेच निगेटिव्हिटी, चिंता, वाढत असेल त्यांनी हा क्रिस्टल धारण करावा. नेक्स्ट लिहा क्लिअर क्रिस्टल, क्लिअर कॅल्साइट. सर्व दुःखांपासून दूर करण्यासाठी उपयुक्त क्रिस्टल आहे. नेक्स्ट लिहा ब्लॅक कॅल्साइट. ब्लॅक कॅल्साइट हा मनावर झालेले आघात,
ट्रोमा आणि भीती यापासून मुक्ती देणारा क्रिस्टल आहे. लिहिलं? हो. हो मॅडम. इथे हा कॅल्साइट संपलाय. कोणाला काही शंका आहे? हा सिद्ध कसं करायचं मॅडम? याला चंद्राच्या प्रकाशात जसं आपण क्लिअर कोट्स करतो तसंच रात्री पौर्णिमेला ठेवून. तर आपली 9 तारीख मॅडम फायनल आहे. 9 आणि 10 तारीख. हो मॅडम. हो. हा कुठल्या ग्रहाचा येतो? याला ग्रह नाही येतात. हा ग्रहाच्या अंतर्गत येत नाही. बरं 9 2 दिवस. तारखेला तुम्ही किती वाजेपर्यंत येणार काय? किती वाजेपर्यंत पोहोचू सांगा ना, तसं आहे. एक 11-12 पर्यंत हो, पोहोचून सकाळी. जाऊ. मी तर आदल्या दिवशीच निघणार आहे. ठीक आहे ना. दुपारनंतर बस न येईन. ठीक आहे, काही हरकत नाही. हो. आणि मी सकाळी ट्रेनने बसेल मॅडम. उशीर झाली तर 1 वाजेपर्यंत, नाही तर मग 10:30-11 वाजेपर्यंत. ठीक आहे, काही हरकत नाही. माझी पण ट्रेन रात्रीच येणार आहे, म्हणजे पहाटे येणार आहे 5 वाजता. ठीक आहे. त्यामुळं मी, किती वाजता येऊ शकतो असं काय नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. या तुम्ही तुमच्या मॅडम वेळेने घरी. ऍड्रेस सेंड करा. हो हो. तुम्ही इथे आले की जळगाव रोडचं रेणुका माता मंदिर लक्षात ठेवा. परवा ओके. आपलं पदवीदान समारंभ झाला त्याच्या जवळपासच आहे ना ते? त्याच्या जवळपासच आहे. तुम्ही पदवीदान समारंभ झाला तिथे आले होते ना, तिथून सोना माता शाळा विचारायची फक्त. हो, म्हणजे मला वाटतं 2 किंवा 3 गल्ल्या पुढं. पुढं बरोबर. मॅडम पण ऍड्रेस सेंड करा. मी पहिल्यांदा येणार हो आहे तिकडे. हो, मी लोकेशन ऍड्रेस मी पण पहिल्यांदा येणार आहे. ऍड्रेस पाठवल मी तुम्हाला, लोकेशन पण पाठवेल. हो मॅडम, चालेल. चालेल. आणि ठीक. 10 तारखेला किती वाजेपर्यंत होणार मॅडम? एक आपलं तुम्ही जेवढ्या लवकर फ्री व्हाल तेवढे, तुमच्या शंका जेवढ्या लवकर संपतील त्याच्यावर डिपेंड आहे. मग 10 तारखेला सकाळीच घ्यायचं ना मॅडम, म्हणजे दुपारी आम्हाला निघता येणार. चालेल ना, काही हरकत नाही. मला काही प्रॉब्लेम नाही. कारण की आम्हाला बस ट्रेन जे असेल ते भेटायला पाहिजे ना मॅम. भेटेल हम्म. काही हरकत नाही. लवकर घेऊ आपण. ओके मॅम. तर थांबूया. चालेल. जय श्रीराम, जय परशुराम. जय जय श्रीराम. परशुराम. जय श्रीराम, जय परशुराम.